नमस्कार, माझं नाव फिरोज खान. आपण पाहत आहात महाराष्ट्र बाजार. आज विशेष असं आहे, तुम्हाला माहीतच आहे की देशभरात आनंद साजरा होत आहे आणि हा आनंद जे आहे, जे राम श्री प्रभू राम हे आपल्या देशात, आपल्या भारतात अयोध्येमध्ये स्थापित झालेले आहेत. याकरिता देशभरात जे आहे आनंदाचा माहोल आहे आणि या आनंदाच्या माहोलमध्ये पाहत आहात की वसईमध्ये देखील हा उत्सव जोरात साजरा करण्यात येत आहे. आज आपल्या बरोबर माजी महापौर जे आहेत नारायण मानकरजी, ते आपल्या बरोबर आहेत आणि ते इथे जे मंदिरामध्ये जेवढे मंदिर आहेत त्या मंदिरात जेणेकरून ते फिरत आहेत आणि सर्वांना शुभेच्छा देत आहेत. आपण जाणून घेऊयात कुठे कुठे गेलेत आणि कशा पद्धतीचा त्यांचा आनंद ते साजरा करत आहेत. काय म्हणाल सर, कशा पद्धतीचा आज प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अयोध्येत झालेली आहे आणि त्यानिमित्ताने सर्व देशभर उत्साह आहे आणि सर्व देशभर बोलताना वसईमध्ये देखील उत्साह आहे. आज आमच्या अष्टविनायक लेनमधील आणि या डीजी नगर परिसरातील सगळ्या भाविकांनी इथे दीपोत्सव साजरा केलेला आहे, आपण पाहतच आहेत आणि तो आनंद आणखीन द्विगुणित झालेला आहे. त्याचप्रमाणे आमच्या हनुमान मंदिर दिवाणमान येथे परवापासून कार्यक्रम चालू आहेत. आता पूजावरच्या वगैरे झालेल्या, आता तिकडे भंडारा आहे. आता सर, देशभरात जे आहे आनंद उत्सव साजरा करण्यात येत आहे, त्याच पद्धतीने वसईतही देखील. परंतु तुम्ही सर्वांना शुभेच्छा देत पूर्ण वसई फिरत आहात. आज कसा माहोल तुम्ही पाहायला भेटलं तुम्हाला आणि लोकांचा काय अनुभव तुम्हाला? लोकांवर प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा जी झालेली आहे त्यामुळे सर्व लोकांत आनंद आहे. अगदी ठिकठिकाणी आम्ही फिरतोय, मिरवणुका निघत आहेत, दीपोत्सव होत आहेत, काही ठिकाणी पूजा अर्चा होत आहेत, भंडारा होत आहे आणि त्यामुळे या वसई परिसरातील सर्व नागरिकांना जे जे सगळे सामील झाले आहेत त्या सगळ्यांना या श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी, मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. अजून आपल्याबरोबर एक आहेत माजी नगरसेविका आहेत अवसुरकर मॅडम, त्यांच्याकडून जाणून घेऊया हा कार्यक्रम जे आहे त्यांनी इथे आयोजित केलेला आहे. तर जाणून घेऊया कशा पद्धतीने ते काय काय कार्यक्रम इथे आयोजित केले आहेत. काय काय कार्यक्रम तुम्ही आयोजित केलेले आहेत, काय काय आज कार्यक्रम होतो इथे? आज अयोध्येला राम प्रतिष्ठा स्थापना झालेली आहे, त्यामुळे देशामध्ये, आपल्या भारत देशामध्ये सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. सर्वांनी आपापल्या घरी दिवाळी साजरी केलेली आहे, प्रत्येकाने आपल्या घरी दीप लावलेले आहेत. आम्ही अष्टविनायक लेन मधील मी अध्यक्ष आहे, आमचे सेक्रेटरी आहेत, खजिनदार आहेत मिलनभाई, सर्वांनी मिळून हा कार्यक्रम इथे केलेला आहे. दुपारी 4 वाजता भजन आम्ही महिलांनी केलेला आहे. आता दीपोत्सव झालेला आहे आणि लाईव्ह आरती आता आम्ही इथे सर्व लोकांसाठी दाखवणार आहोत. तर अजून आपण जे आहेत सर आहेत आपल्याबरोबर, अर्चुकर सर आहेत, त्यांच्याकडून पण जाणून घेऊया त्यांच्या काय भावना आहेत. आज राम मंदिरामध्ये राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. त्यांचं जे अनुभव, त्यांनी जे वर्षानुवर्षे वाट पाहिलेली आहे, आज सर्व देशातील लोकांनी पाहिलं, त्यांचा अनुभव काय आहे आणि त्यांचं आज काय म्हणणं आहे ते ऐकून घेऊया. काय म्हणाल सर, आज जे प्राणप्रतिष्ठा झालेली आहे मंदिरामध्ये, जे राम आलेले आहेत, तुमची काय भावना? प्रथम आमच्या विनंतीस मान देऊन माजी महापौर मानकर साहेब आणि माजी नगरसेवक कल्पेश मानकर यांनी उपस्थिती दाखवली. मी प्रथम सर्वांच्या वतीने त्यांचे आभार मानतो. त्यांचे आमच्या या एरियावरती नेहमीच सहकार्य असते, असंच सहकार्य त्यांच्याकडून अपेक्षित आहे. आज आपण रामाच्या मूर्तीची अयोध्येमध्ये प्रतिष्ठापना केलेली आहे. तो क्षण आम्ही लाईव्ह आरतीमध्ये, लाईव्ह प्रोग्राममध्ये बघत आहोत. फार चांगला देशाला एक नवीन संकल्पना मिळाली, त्याच्यातून रामाचं भव्य मंदिर उभं राहिलं, त्याचं सगळं श्रेय पंतप्रधानांना जात आहे. आमच्या एरियामध्ये आम्ही सर्व उत्सव साजरे करतो, सर्व धर्मियांचे उत्सव साजरे करतो आणि त्यांना सगळेजण चांगला प्रतिसाद देतात, हेच आमचं विशेष आहे. तर आज एक आपल्याबरोबर माजी नगरसेवक पण आहेत, जे कल्पेश मानकर आहेत, त्यांच्याकडून पण जाणून घेऊया. कारण यंग जे आहेत इथे, त्यांनी मोठ्या उत्साहात इथे सहभाग घेतलेला आहे. आणि काय म्हणाल सर, आज काय शुभेच्छा देणार आहेत वसईकरांना? बोलत नाही, इकडे जमलेल्या राम प्रतिष्ठान मंदिर प्रतिष्ठान महोत्सवाच्या निमित्ताने जमलेल्या इकडच्या नागरिकांना
शुभेच्छा देतो बस. तर अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर जरूर करा.